मुंबईमध्ये महालक्ष्मी फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या फोर सीझन ऑटो शोरूमला आग लागली। या आगीमध्ये 3 मर्सिडीज आणि एक पोर्शे कार जळून खाक झाली। या गाड्यांची किंमत 6 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे। आंबेडकरांनी अजूनही आघाडीसाठी पर्याय खुला ठेवला। आचारसंहितेपूर्वी तोडगा न निघाल्यास उर्वरित 26 जागांची घोषणा करणार असल्याचं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलंय। वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे। तर पुढे बोलताना केवळ भाजपच नाही तर काँग्रेसही तितकंच हिंदुत्ववादी असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। फरक इतकाच आहे की भाजप खट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतं तर काँग्रेस त्यांच्याहून काहीसं मवाळ असल्याचं ते म्हणाले। तर याच कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्या कार्यक्रमांना येणारी लोक ही स्वखर्चाने येतात आणि टीका करणाऱ्यांनी खुशाल टीका करावी असंही ते म्हणाले। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आता कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलं तर आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबादच्या जागेवरून आमच्यात आणि एमआयएम मध्ये कोणताच वाद नसल्याचं म्हटलंय। जे काही मतभेद असतील ते मी आणि ओवैसी एकत्र बसून मिठू असं सुद्धा आंबेडकर म्हणाले। दरम्यान एकीकडे आंबेडकरांनी आघाडीला अल्टिमेटम दिलेला असताना दुसरीकडे आज काँग्रेस राष्ट्रवादीची जागा वाटपाबाबत बैठक पार पडणार आहे। यामध्ये अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नगरच्या तिढ्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। राज्यातील भूमिपुत्रांना नोकरी देण्यासाठी कायदा करण्याचा विचार असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलेलं आहे। यावेळी बोलताना गडकरी यांनी कायदा करण्यासाठी आवश्यकता पडली तर असा कायदा करू असंही गडकरी म्हणाले। नागपुरात विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला। 2014च्या निवडणुकांच्या आधी गडकरींनी स्वतंत्र विदर्भाचं लिखित आश्वासन दिलं होतं, मात्र निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा विसर पडल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं। आज नागपूर मेट्रोचं उद्घाटन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत। नागपुरातील विकास कामांच्या उद्घाटनांना शिवसेना नेत्यांना निमंत्रण न धाडल्यानं शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय। शिवसेना मंत्र्यांच्या गैरहजेरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जवळपास डझनभर प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलंय। मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून आज कोणतेही कारण नसताना ही अवस्था झाली अशी खंत एकनाथ खडसे यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या सावदामध्ये ते बोलत होते। अतिक्रमित भागातील घरांबाबत एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला। याद्वारे ग्रामीण भागातल्या शासकीय जमिनींवर बांधलेली घरं आता नियमित करण्यात येणार आहेत। 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांसाठीचा हा नियम लागू असणार आहे। येत्या 10 मार्चला महाराष्ट्रात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। यावेळी सुमारे 1,22,00,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली आहे। हवामानाचे अलर्ट्स आता थेट नागरिकांच्या मोबाईलवर नागरिकांना माहिती मिळणार आहे। तर येत्या पावसाळ्यापासून लोकांना मोबाईलवर हवामानाचे अलर्ट देण्यात येणार असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक के.जे. रमेश यांनी दिली आहे। बेरोजगार आणि अप्रेंटिस करणाऱ्या युवकांना न्याय मिळावा यासाठी भुसावळमध्ये लोकसंघर्ष यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देत या मोर्चाचं स्वागत करण्यात आलं। अमरावतीमध्ये लग्न समारंभात सहभागी होऊन दागिने आणि रोख रकमेवर हात साफ करणाऱ्या अल्पवयीन टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले। राजपेठ पोलिसांनी त्यांना जेरबंद केले। त्यांच्याकडून 2,41,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गोंदियात धावत्या रेल्वे चढण्यासाठीच्या प्रयत्नात एक महिला खाली पडली। त्या महिला रेल्वेच्या खाली जात असल्याचं लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवून त्यांचे प्राण वाचवले। जमिनीच्या दाव्याच्या तारखेला न्यायालयात आलेल्या एका महिलेला तिच्या पतीनं अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। जमिनीच्या दाव्याचे प्रकरण मिटवून घेऊ असं म्हणत महिलेला तिच्या पतीनं अमानुष मारहाण केली। पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांनी पुन्हा एकदा दहशत पसरवण्यास सुरुवात केली। हातात धारदार शस्त्र घेऊन हे गुंड धुमाकूळ घालत असल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आलंय।
सातारा येथील महाबळेश्वर येथे घरगुती कारणातून एका महिलेनं विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, पण सुदैवाने ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी ट्रेकर्सना बोलवून या महिलेचे प्राण वाचवले. वर्ध्यात ग्रामसेवकाची नोकरी सोडून शेतीची कस धरलेल्या एका शेतकऱ्यानं केळीच्या शेतात वर्षाकाठी तब्बल 60 लाखांचा नफा मिळवलाय. वाघमारे यांनी यावेळी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक आदर्श समोर ठेवल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये चला तिला समजून घेऊ या महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मासिक पाळी विषयाशी संबंधित माहिती आणि आरोग्याविषयी विशेष प्रबोधन सुद्धा करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा संपन्न झाला. मात्र यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून सध्या धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. या मृत साठ्यातून शहरात पाणी पुरवठा केल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोल्यातल्या सर्वोपचार रुग्णालयामध्ये आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवसैनिकांनी घेराव घातला. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी काहीही सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलंय. परभणीमधल्या मानवत इथल्या स्टेट बँकेनं पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेतून कपात केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बँकेसमोर मुक्काम ठोको आंदोलन सुरू केले. कर्जमधून विम्याच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी या मागणीसाठी संघटना आक्रमक झाली. सांगली तालुक्याच्या निर्मितीसह सांगली महापालिका आयुक्तांची चौकशी करा यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून सांगलीत आंदोलन करण्यात आलं. शिवसेना महिला आघाडीकडून निदर्शनं सुद्धा करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर यादीतील लाभार्थ्यांची नावं वगळल्यामुळे लाभार्थ्यांनी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले. या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाकडून 69 घरकुलधारकांना मंजुरी देण्यात आली. हिंगोलीतील पुरवठा विभागाचे कर्मचारी रेशन कार्डसाठी लाभार्थ्यांची शेतमजुरांची पिळवणूक करत असल्याचं समोर आलं. याकडे कळमनुरी तहसीलदार दुर्लक्ष करत असून रेशन कार्ड देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केलाय. उरण तालुक्यातल्या करंजा टर्मिनल लॉजिस्टिक ही खासगी कंपनीनं करंजा इथल्या बंदराचं काम करताना पर्यावरणाची समुद्र जीवनाची हानी होते. या प्रकल्पानं अनेक कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं असल्यानं हा प्रकल्प पूर्वलक्षी प्रभावानं रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या फिशरमन सेलनं केली आहे. चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका घरातून अंमली पदार्थासह मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणी मुख्य संशयित फरार असून यामध्ये 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलंय. रायगड तालुक्यातल्या रेवस सावरे पोर्ट प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण झालेला नाहीये. या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण केलं. धुळ्यातल्या चिलाणी गावातील वासुदेव सोनावणे या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतात विषारी औषध प्राशन करून त्यांनी जीवन संपवलंय. आवडत्या मुलीशी लग्न लावून दिल्याने एका युवकानं शोले स्टाईलनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. नदीच्या पुलावर चढलेल्या या युवकाला जमलेल्या नागरिकांनी वाचवलं. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला पुन्हा आईची कूस मिळवून देण्याचं काम माणिकडोह बिबटा निवारा केंद्रानं केलेलं आहे आणि याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यात असलेल्या T49च्या 3 मादी बछड्यांना रेडिओ कॉलर आयडी लावण्यात आलाय. सदर परिसरामध्ये घटना घडल्यास त्या घटनेबाबत ठोस पुरावे मिळण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सराफा व्यापाऱ्यावर भर दिवसा गोळीबार करत 5 अज्ञातांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामध्ये चोरट्यांनी तब्बल 2.5 किलोपेक्षाही जास्त सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. मुंबईतल्या कुर्ला इथल्या मशिदीमध्ये नमाज अदा करताना एका युवकाची बॅग चोरण्यात आली. या घटनेनंतर मशिदीत खळबळ उडाली असून सीसीटीव्हीच्या आधारे बॅग चोरणाऱ्या युवकाचा तपास करण्यात येतोय. कुख्यात गुंड लखन भैया बनावट चकमक प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला जोरदार दणका दिला. या प्रकरणातील 11 दोषी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली जन्मठेपेची शिक्षा 6 महिन्यांसाठी स्थगित करण्याच्या राज्य सरकारनं आपल्या अधिकारात घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय. 11वीच्या प्रवेशाच्या चढाओढीत आता आरक्षणाची टक्केवारी ही मूळ जागांपेक्षा जास्त भरते. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारकडून पदभरती होत नाहीये, पण विद्यापीठात कामकाज सुरळीत व्हावं यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. त्यांना यासाठी विद्यापीठानं 10 ते 15,000 रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत परळ टर्मिनस सेवेत येता स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये 2 दिवसात 11,000ची भर पडली आहे. दरम्यान यामुळे स्थानकावर गर्दीही प्रचंड वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणाची पुढील सुनावणी 14 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. राफेल प्रकरणाच्या फाईल्स गहाळ झाल्याप्रकरणी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना विमानाखाली बांधून घेऊन जावं, असं यावेळी व्ही.के. सिंग म्हणाले. भारताने पाकिस्तानातील बालाकोट इथं जैश ए मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्याला फ्रान्सकडूनही पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये फ्रान्स सरकार प्रस्ताव पाठवणार असल्याची यावेळी माहिती मिळते आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय. सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा यांनी या प्रकरणी मध्यस्थ नेमण्याला सहमती दर्शवली असून हिंदू महासभेनं याला विरोध केलाय. उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये भाजप खासदार आणि आमदारांमधील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला. एका प्रकल्पाच्या नामकरणावरून हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. कुंभमेळ्याच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या बचतीमधून तब्बल 21 लाख रुपये दिलेत. पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या T20 सामना आज रंगणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. आज होणाऱ्या सामन्यामध्ये विजयासाठी महिला संघ उत्सुक आहे. हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बीसीसीआयनं त्यांना निलंबित केलं होतं, पण नंतर ते निलंबन मागे घेण्यात आलं. दरम्यान आता नव्यानं नियुक्त केलेले लोकपाल डी.के. जैन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. फोर्ब्सनं यावर्षी सुद्धा बिलिनियर्सची यादी जाहीर केली. यामध्ये अमेरिकन टीव्ही स्टार आणि मेकअप इंडस्ट्रीची क्वीन कायली जेनरने सर्वात श्रीमंत तरुण अब्जाधीश होण्याचा मान मिळवला आहे. रणबीर कपूर दीपिका पदुकोण ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येते. हा पण कोणत्या सिनेमासाठी नाही तर एका जाहिरातीसाठी. नुकतीच एका मोठ्या ब्रँडची ही जाहिरात भेटीला येणार आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.